मागच्या व्हिडिओमध्ये 23 पर्यंत क्वेश्चन झाले होते. नदीचे समानार्थी शब्द बघितले होते. सरिता, तटिनी, जलवाहिनी, कल्या, तरंगिणी आणि निर्झारिणी. आता पुढचं बघूया. ढग. ढग या शब्दाचे समानार्थी शब्द आहे जलद, पयोद, मेघ, घन, नीरद, पयोदर, अंबुद. जलद लक्षात ठेवावं लागेल. जलद, पयोद, मेघ माहिती असतो, घन नसतो माहिती, घन, नीरद, पयोदर, अंबुद. नीर म्हणजे पाणी, नीर पाणी बरोबर. परंतु पंकज म्हणजे काय? पंकज म्हणजे कमळ होते. पुढचा सविता म्हणजे सूर्य होय. हा शब्द आपण बघितलाय. ठीक आहे. त्यानंतर स्त्री या शब्दाचा समानार्थी शब्द बघितलाय आपण. नारी, ललना, महिला, अबला, रमणी, अंगना, वनिता. रिपिटेशन बघू शकतो आपण की किती प्रमाणामध्ये रिपिटेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर अमृत या शब्दाचे समानार्थी शब्द आहे सुधा, पियुष. हा पण झालाय. हालाहाल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विष, गरल. विष, गरल. विष, गरल हे हालाहाल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा ढग या शब्दाचे समानार्थी शब्द आहे पयोधर, मेघ, घन, जलद. पयोधर, मेघ, घन आणि जलद हे ढग या शब्दा समानार्थी शब्द आहे. हा पण क्वेश्चन झाला आहे. ढगचे क्वेश्चन येऊन गेला आहे. देव. देव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अमर, निर्मिक, परमेश्वर, प्रभू, अलख. अलख, ईश. ठीक आहे. अमर, निर्मिक, परमेश्वर, प्रभू, अलख आणि ईश हे शब्द आहेत. पुढचे क्वेश्चन बघूया. पुढच्या शब्दामध्ये पहिला शब्द आहे सूर्य. सूर्य म्हणजे सूर्याचे शब्द बघितले आपण. सविता, रवी, भास्कर, मित्र, आदित्य, भानू, तेजोनिधी, मार्तंड, अंबरीश, चंडाक्षू, दिनमणी, अर्क, दिनकर, प्रभाकर, दिवाकर. रिपिटेशन होत आहे आणि मी पुन्हा घेतोय कारण ते पाठ झाले पाहिजे. चंद्र झालाय. शशी, सुधाकर, इंदू, हिमांशू, रजनीनाथ, सुधांशू, विदू, सोम, शशांक, कलानिधी, शशधर, शुभ्रांशू. अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहे रान, कानन, वन, विपिन, अटवी, कांतार आणि जंगल. अरण्य म्हणजे जंगल. कांतारा मूवी येऊन गेला तर कांतारा जंगल संबंधित होता. कांतार. अरण्य म्हणजे रान, कानन, वन, विपिन, अटवी. पुढचा शब्द आहे भुंगा. भुंगा म्हणजे भ्रमर, अली, मधुप, मिलिंद, मधुकर, भृंग. भुंगा म्हणजे भ्रमर, अली, मधुप, मिलिंद, मधुकर, भृंग. विलास या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऐश करणे. विलास करणे म्हणजे ऐश करणे. मंग्यारो. मंग्यारो म्हणजे गवत. मंग्यारो म्हणजे पतेरा गोळा करण्यासाठीचे अवजारे. ठीक आहे. मंग्यारो म्हणजे काय? गवत आणि पतेरा गोळा करण्यासाठीचे अवजार. पुढचा शब्द आहे अभ्युदय. अभ्युदय म्हणजे उत्कृष्ट, भरभराट, समृद्धी, उत्थान. उत्कृष्ट, भरभराट. अभ्युदय म्हणजे समृद्धी, उत्थान. पुढचा शब्द आहे किंकर. किंकर म्हणजे दास, सेवक. किंकर म्हणजे नोकर. किंकर म्हणजे उलिंग, अनुचर, चाकर. उलिंग, अनुचर, चाकर म्हणजे किंकर. रान, अरण्य, कानन, वन, विपिन, अटवी. झालेले शब्द मी घेतो पण ते फास्ट घेऊ आपण. वल्लरी. वल्लरी म्हणजे वेल, लता, लतिका. वल्लरी म्हणजे वेल, लता, लतिका. केसरी म्हणजे सिंह. तर ग्राम केसरी म्हणजे कुत्रा होय. ग्राम केसरी म्हणजे काय? कुत्रा होय. आणि केसरी म्हणजे सिंह झालेले आहे आपला. सिंह म्हणजे केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज, वनराज आणि शार्दूल. सूर्य पुन्हा आला. रवी, भास्कर, मित्र, आदित्य, भानू, तेजोनिधी, सविता, मार्तंड, अंबरीश, चंडाक्षू, दिनमणी, अर्क, दिनकर, प्रभाकर, दिवाकर. चंद्र रिपीट. शशी, सुधाकर, इंदू, हिमांशू, रजनीनाथ, सुधांशू, विदू, सोम, शशांक, कलानिधी, शशधर, शुभ्रांशू म्हणजे चंद्र. चंद्रिका म्हणजे चांदणे, कौमुदी, ज्योत्स्ना. फूल या शब्दाचा समानार्थी शब्द बघू. पुष्प, सुमन, कुमुद, सुम, आरल, कुसुम. फूल म्हणजे पुष्प, सुमन, कुमुद, सुम, आरल, कुसुम. कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे वायस, एकाक्ष, काक, कावुळा.
कावळा म्हणजे वायस एकाक्ष काक कावुळा. पुढचा शब्द आहे डोळा. डोळ्याचे समानार्थी शब्द आहे नयन अंबक अंबक लोचन. डोळा म्हणजे नेत्र चक्षु अक्ष आवाळू. डोळा म्हणजे नयन अंबक लोचन नेत्र चक्षु अक्ष आवाळू. पक्षी म्हणजे खग रिपीट झालाय. खग विहंग द्विज अंडज पाखरू शंख शंख शकुंत शकुंत आणि विहंगम. विहंगम म्हणजे पक्षी. गरुड म्हणजे वैनतेय खगेंद्र द्विजराज खगेश्वर तार्क्ष तार्क्ष. पुढचा शब्द आहे अद्री. अद्री म्हणजे शैल गिरी नग. नग म्हणजे पर्वत. ठीक आहे. अद्री म्हणजे शैलगिरी पर्वत. पक्षी. पक्षीचा समानार्थी शब्द आहे विहंग अंडज द्विज शकुंत विहंगम आणि खग. पुन्हा रिपिटेशन बघू शकता तुम्ही. ठीक आहे. पुढचा शब्द वेदांग शिक्षा कल्प. हे सर्व शब्द MPSC मधील कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि राज्यसेवेचे क्वेश्चन आहेत. त्यानंतर MPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या एक्झाममधले क्वेश्चन्स आहेत. तर ह्यामध्ये आपण ते क्वेश्चनमध्ये आलेले शब्दांचे समानार्थी शब्द घेत आहोत. त्याच्यामुळं तुमचे सर्व शब्द होऊन जातील महत्त्वाचे, कारण की ह्याच्यामध्ये आलेले आहेत. राजा म्हणजे भूपती राय लोकपाल पृथ्वीपती नरेश नरेंद्र नृप भूप भूपाल भूमिपाल प्रजापती. राजा म्हणजे भूपती राय लोकपाल पृथ्वीपती नरेश नरेंद्र नृप भूप भूपाल भूमिपाल प्रजापती. रमापती म्हणजे विष्णू होय, तर उमापती म्हणजे पार्वतीचा उमा म्हणजे पती शंकर महादेव होय. उमापती म्हणजे काय? पार्वतीचा पती म्हणजे शंकर महादेव होय. दशानन म्हणजे काय? 10 तोंड असणारा रावण होय. दशानन म्हणजे काय? 10 तोंड असणारा रावण होय. ठीक आहे. पुढचा शब्द आहे न्यायसंगत म्हणजे न्यायास धरून असलेले न्यायबाब गोष्ट म्हणजे न्यायसंगत. भास्कर म्हणजे सूर्य. भूप म्हणजे राजा. भक्षक म्हणजे भक्षण करणारा आणि भय म्हणजे काय? भीती. भुंगा म्हणजे काय? भ्रमर अली मधुप मिलिंद मधुकर भृंग. झाले आहेत हे शब्द. पुढचा शब्द पायंडा म्हणजे आरंभ. पायंडा म्हणजे ओनामा. पायंडा म्हणजे श्री गणेशा करणे. पायंडा म्हणजे काय? आरंभ ओनामा श्री गणेशा. मृत्यू म्हणजे मरण. मृत्यू म्हणजे अवसान. अवसान गेलं असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीचं अवसान गेलं, त्या व्यक्तीचं अवसान गेलं असा अवसान या शब्दाचा अर्थ काय असतो? मृत्यू. ऐंदी. ऐंदी म्हणजे आळशी. ऐंदी म्हणजे उठाळ. ऐंदी म्हणजे सुस्त. ऐंदी म्हणजे कुचर. ठीक आहे. ऐंदी म्हणजे आळशी उठाळ कुचर आणि सुस्त. आभरण म्हणजे अलंकार. आभरण म्हणजे अलंकार. रात्र म्हणजे निशा. रात्र म्हणजे रजनी. रात्र म्हणजे यामिनी. रात्र म्हणजे शर्वरी. रात्र निशा रजनी यामिनी शर्वरी. निशा रजनी यामिनी शर्वरी. वानर म्हणजे कपी मरकट शाकामृ. इंदिरा म्हणजे श्री रमा कमला वैष्णवी. इंदिरा म्हणजे श्री रमा कमला वैष्णवी. सोने म्हणजे हेम कनक कांचन हिरण्य सुवर्ण. सोने म्हणजे हेम कनक कांचन हिरण्य सुवर्ण. सोने हा शब्द पण रिपीट झाला. नंतर कमला हा शब्द रिपीट झाला. इंदिरा वानर हा शब्द खूप वेळ झालाय. इथपर्यंत जेवढे शब्द आले त्यातील बऱ्यापैकी शब्द रिपीट 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 दिसत आहेत. समर. समर म्हणजे युद्ध रण संगर लढाई आणि संग्राम. अनल म्हणजे विस्तव पावक अग्नी वनी. वैश्वानर अंगार शिखी हुताशन निखारा जातवेद. रिपिटेशन क्वेश्चन. रिपिटेशन क्वेश्चनवाले तुम्ही बोर होऊ नका. तुम्ही हे विचार करा की यातले एवढे एका शब्दाचे इतके समानार्थी शब्द आहेत ते पाठ झाले पाहिजे. कारण पुढच्या क्वेश्चन येताना हुताशन या शब्दाचा समानार्थी जोडी लावा असा प्रश्न आला. हुताशनमध्ये वनी असलं तर तुम्हाला त्याची जोडी लावा लागेल. ठीक. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मरुत समीरन पवन अनिल समीर वात. गंधावाह. गंधावाह म्हणजे वारा. वायू म्हणजे वारा. व्यान म्हणजे वारा. वारा म्हणजे काय? मरुत समीरन समीरन पवन अनिल समीर वात गंधावाह वायू आणि व्यान. समुद्र. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सागर
सिंधू, त्यानंतर अर्णव, रत्नाकर, समुद्र म्हणजे पयोधी, समुद्र म्हणजे जलधी, समुद्र म्हणजे उदधी, अब्धी, अंबुधी आणि वारी राशी म्हणजे समुद्र. समुद्र सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर, पयोधी, जलधी, उदधी, अब्धी, अंबुधी आणि वारी राशी म्हणजे समुद्र. कमळ म्हणजे राजीव, पंकज, कंज, अरविंद, नलिनी, अब्ज, अंबुज, सरोज, नीरज, पदम. कमळ म्हणजे राजीव, पंकज, कंज, अरविंद, नलिनी, अब्ज, अंबुज, सरोज, नीरज, पदम. भाऊ म्हणजे सहोदर, भ्राता आणि बंधू. भाऊ म्हणजे सहोदर, भ्राता, बंधू. तनुज म्हणजे मुलगा, नंदन, तनय, पुत्र, सुत, आत्मज. तनुज म्हणजे मुलगा, नंदन, तनय. तनुज म्हणजे पुत्र, सुत, आत्मज. पक्षी म्हणजे विहंग, अंडज, द्विज आणि खग. पक्षी म्हणजे विहंग, अंडज, द्विज, खग. हत्ती म्हणजे गज, कुंजर, सारंग, नाग. त्यानंतर पंचानन म्हणजे सिंह, अश्व म्हणजे घोडा. पंचानन म्हणजे सिंह आणि अश्व म्हणजे घोडा. केसरी म्हणजे सिंह, पंचानन, मृगेंद्र, मृगराज, वनराज आणि शार्दूल. मुलगी म्हणजे सुता, तनया, आत्मजा, नंदिनी. लक्ष्मी म्हणजे श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी. आता हे विचार करसाल खूप फास्ट चाललं, पण हे शब्द पुन्हा पुन्हा होत आहे, तेच फास्ट घेत आहे. धरणी म्हणजे धरती, वसुंधरा, भूमी, क्षमा, मही, उर्वी, अवनी. धरणी म्हणजे शिती, धरणी म्हणजे पृथ्वी. माता म्हणजे जननी, माता म्हणजे माय, माता म्हणजे जन्मदा, माता म्हणजे अंबा, माता म्हणजे माऊली, माता म्हणजे आऊस. तर हे शब्द मातावाले, आंबा माहिती नसतो तो पाठ करा. आंबा, माता म्हणजे अंबा, माता म्हणजे माऊली, माता म्हणजे आऊस. पुढचा शब्द चंद्र. चंद्राच्या बघितले आपण शशी, सुधाकर. इंदू म्हणजे चंद्र, हिमांशू म्हणजे चंद्र, रजनीनाथ म्हणजे चंद्र, सुधांशू, विदू, सोम, शशांक, कलानिधी, शशधर आणि शुभ्रांशू. पुढचे शब्द बघूया आपण. कमळ म्हणजे नलिनी, नीरज, पदम, पंकज, अरविंद, सरोज. अरविंद म्हणजे कमळ, अरविंद म्हणजे पंकज, पदम. पुढचा शब्द आहे वायस म्हणजे कावळा, वायस म्हणजे एकाक्ष, वायस म्हणजे काक. वायस म्हणजे कावळा, एकाक्ष, काक. पुढचा शब्द आहे आयदाना. आयदाना म्हणजे जेवणासाठी लागणारी भांडी म्हणजे आयदाना. आयदाना म्हणजे काय? जेवणासाठी लागणारी भांडी. सदन. सदन म्हणजे घर, गृह, गेह, गेह. सदन म्हणजे आगर, आलय, सदर, भवन, निवास, धाम, निकेतन, भुवन. सदन म्हणजे घर, गृह, गेह, आगर, आलय, सदर, भवन, निवास, धाम, निकेतन, भुवन. इथं इमारत हा शब्द सदनला समानार्थी शब्द येत नाही. ओनामा पुढचा शब्द आहे. ओनामा म्हणजे प्रारंभ आणि इतिश्री म्हणजे शेवट करणे. ओनामा म्हणजे प्रारंभ, इतिश्री म्हणजे शेवट करणे. पुढचा शब्द आहे अनल. अनल म्हणजे पावक, अग्नी म्हणजे अनल, निखारा, विस्तव, वनी, वैश्वानर. अंगार म्हणजे अनल, कृशान म्हणजे अनल, आगीन, हुताशन, हुताशन म्हणजे अनल, जात, वेद आणि शिखी म्हणजे अनल. अमृत म्हणजे सुधा आणि पियुष. रिपिटेशनचा भडीमार आहे क्वेश्चनमध्ये समानार्थी शब्दामध्ये. ठीक आहे. पुढचा शब्द बघू आपण. अरण्य, पुन्हा रिपीट. जंगल, वन, रान, कानन, विपिन, अटवी. अश्व म्हणजे घोडा, है, तुरंग, तुरंग, वारू, वाजी, अस्प. अश्व म्हणजे अस्प, घोडा, है, तुरंग, तुरंगम, वारू, वाजी, अस्प. त्यानंतर कुरूप म्हणजे बेढब, आकाररहित, अरूप, विरूप, निद्रूप. कुरूप म्हणजे बेढब, आकाररहित, अरूप, निरूप, विद्रूप. कंजूस म्हणजे कृपण, चिक्कू, कोमटा, हिमटा, खंख, खंक. खंख
आणि खंक. कंजूष म्हणजे कृपण, चिक्कू, कोमटा, हिमटा. खंख आणि खंक. ओके, ठीक. पुढचा शब्द बघू आपण. पाणी. पाणीचे समानार्थी शब्द सलील, अभ्भ, वारी, जल, अंबू, पय, नीर, तोय, उदक. सलील, अभ्भ, अभ्म, वारी म्हणजे पाणी, वारी म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, अंबू म्हणजे पाणी, पय म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे उदक. क्षीर म्हणजे दूध, क्षीर म्हणजे दूध. सुता. सुता तनया म्हणजे मुलगी. कन्या आत्मजा म्हणजे सुता. तनुजा म्हणजे सुता. दुहिता म्हणजे सुता. नंदिनी म्हणजे सुता आणि पुत्री म्हणजे सुता तनया. नंदन म्हणजे मुलगा. तनुज, नंदन, तनुज, मुलगा. सुत, आत्मज आणि पुत्र हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. वस्त्र. वस्त्र म्हणजे अंबर. वस्त्र म्हणजे वसन. पट. पट म्हणजे वस्त्र आणि वस्त्र कपडे. कपडे माहिती आहे. पट. पट शब्द. वसन, अंबर हे वस्त्राचे समानार्थी शब्द आहेत. घन म्हणजे भरीव वस्तू असलेल्याला घन म्हणतात. कसर म्हणजे कमतरता आणि गारा म्हणजे चिखल. गारा हा शब्द गावाकडील, तर गारा म्हणजे काय, चिखल. रात्र म्हणजे रजनी, निशा, यामिनी, विभावरी, शर्वरी. रात्र म्हणजे रजनी, निशा, यामिनी, निभावरी, शर्वरी. अमृत म्हणजे सुधा आणि पियुष. रिपिटेशन बघा. अनल म्हणजे पावक, विस्तव, अग्नी, वनी. त्यानंतर अही म्हणजे साप, सर्प, भुजंग. भार्या म्हणजे पत्नी, बायको, कांता. त्यानंतर दारा, जाया, अर्धांगी, सहधर्मचारिणी, अलावत, अस्तुरी, अंतुरी, अंबुली आणि कलत्र. भार्या म्हणजे पत्नी, बायको. भार्या म्हणजे कांता. भार्या म्हणजे दारा, जाया, अर्धांगी. भार्या म्हणजे सहधर्मचारिणी. भार्या म्हणजे अलावत. भार्या म्हणजे अस्तुरी, अंतुरी, अंबुली, कलत्र म्हणजे भार्या. पुढचा शब्द आहे लक्ष्मी. लक्ष्मीचे कमला समानार्थी शब्द आहे रमा. लक्ष्मी म्हणजे वैष्णवी. लक्ष्मी म्हणजे श्री, इंदिरा, पद्मा आणि पद्मजा. रात्र म्हणजे रजनी, निशा, यामिनी, शर्वरी. ठीक आहे, इथं रात्र झाला आणि इथं डबल पुन्हा रात्र आला. पुत्र म्हणजे नंदन, तनुज, सूत, आत्मज, तनय आणि मुलगा. पुत्र इथं झाला आणि इथं पण येऊन गेला शब्द. त्यानंतर पत्नी, कांता, दारा, जाया, बायको, भार्या. सरिता म्हणजे नदी, तटिनी, तरंगिणी, जलवाहिनी, कल्याण. सरिता म्हणजे नदी, तटिनी, तरंगिणी, जलवाहिनी, कल्याण म्हणजे सरिता. सरिता म्हणजे नदी. तलाव म्हणजे सारस. तलाव म्हणजे तडाग. तलाव म्हणजे सरोवर. तलाव म्हणजे कासार. कासार, सरोवर, तडाग, सारस. मुख म्हणजे आनन, तोंड. मुख म्हणजे वदन. मुख म्हणजे तुंड. मुख म्हणजे वक्त्र. आनंद. मुख म्हणजे आनंद, तोंड, वदन, तुंड आणि वक्त्र. हरिण म्हणजे मृग. हरिण म्हणजे सारंग. हरिण म्हणजे कुरंग. मृग, सारंग, कुरंग म्हणजे हरिण. रक्त म्हणजे अशुद्ध, रुधिर. रक्त म्हणजे अशुद्ध, रुधिर, असू. अ सला दुसरा उकार सु, असू. असूत, असू, असूत, अशुद्ध, रुधिर. शोणित हा शब्द जास्त वेळ घेण्यास कारण आहे की हा शब्द येऊन नाही गेलाय. आपण याला पाठ करूया. रक्त म्हणजे अशुद्ध, रुधिर, असू, असूत, शोणित. पुढचा शब्द आहे तडाग. तडाग म्हणजे तलाव, सरोवर, कासार. तटाक म्हणजे तडाग, तलाव. कमळ म्हणजे पदम, राजीव, अंबुज, पंकज, सरोज, नीरज, नलिनी, अब्ज, अंबोरुह, अंभोज, कंज, अरविंद. हे झाले कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द. त्यानंतर बघूया आपण काळोख म्हणजे तम, अंधार. काळोख म्हणजे तिमिर, काळोख, अंधकार. चंद्र म्हणजे इंदू, सुधाकर, हिमांशु, रजनीनाथ. चंद्र म्हणजे शशी, विदू, सोम. चंद्र म्हणजे सुधांशु, निशानाथ. शशांक म्हणजे चंद्र. नक्षत्रेश म्हणजे चंद्र. शशधर म्हणजे चंद्र. कलानिधी म्हणजे आणि शुभ्राशु म्हणजे चंद्र.
त्यानंतर पुढचा शब्द आहे अनल म्हणजे वनी, विस्तव, पावक. अनल म्हणजे अग्नी आणि वैश्वानर म्हणजे अग्नी. ठीक आहे, वैश्वानर म्हणजे अनल. सूर्य म्हणजे सविता, मित्र, रवी, आदित्य, भानू, भास्कर, चंडाक्षू, अर्क, दिनकर, दिनमणी, प्रभाकर, दिवाकर, अंबरीश. आता हा शब्द पाठ करूया आपण. वीज. वीज. वीज हा शब्द आपल्याला नीट पाठ करावा लागणार आहे. ठीक आहे. वीज म्हणजे तडित विद्युत. तडित विद्युत. तडित म्हणजे चपला. चपला म्हणा किंवा चपला म्हणा, पण शब्द लक्षात ठेवा, चपला. वीज म्हणजे सौदामिनी, बिजली. वीज म्हणजे विद्युलता. तडित विद्युत. तडित विद्युत, चपला, सौदामिनी, बिजली आणि विद्युलता. ठीक आहे. आता पुढचे शब्द बघूया आपण थोडे. आकाश म्हणजे गगन, अंबर, नभ, आभाळ, अवकाश, व्योम, अंतरिक्ष, तारांगण, अंतराळ, अंबुट, वितान, वियत, ख म्हणजे आकाश. ठीक आहे. धनुष्य म्हणजे चाप, कोदंड, तीर, कामठा, धनु आणि कारमुक. पावक म्हणजे अनल, अग्नी. पावक म्हणजे वनी, विस्तव. पार्वती म्हणजे अंबिका, गौरी, आंबा. पार्वती म्हणजे अंबा, गौरी, अंबिका, उमा, शुभा. भवानी म्हणजे पार्वती. माया म्हणजे पार्वती. मैनासुता म्हणजे पार्वती. अपर्णा म्हणजे पार्वती. काली, दुर्गा. कन्याकुमारी म्हणजे पार्वती. रुद्राणी म्हणजे पार्वती. सती म्हणजे पार्वती. दक्षपुत्री म्हणजे पार्वती. ठीक आहे. आऊत म्हणजे आयुध. आऊत म्हणजे आयुध. इटी दांडू म्हणजे यष्टीदंड. इटी दांडू खेळ त्याचा अर्थ आहे यष्टीदंड. ओंगळ. ओंगळ म्हणजे अमंगल. अमंगल झालं तर त्याला ओंगळ असं पण म्हणतात. जुळे म्हणजे युगुल. युगुल. दास म्हणजे किंकर, अनुचर, भृत्य. अधम म्हणजे अधम म्हणजे नीच, हलका आणि शुल्लक म्हणजे अधम. अनघ म्हणजे निष्पाप. जरा म्हणजे म्हातारपण. धरिणी म्हणजे पृथ्वी, वर, धरती, वसुंधरा, धरत्री, भू, भूमी, धरा, मही, क्षमा, वसुधा, उर्वी. धरिणी म्हणजे कुंभिनी, अवनी, विश्वंभरा, मोदिनी, क्षिती. क्षमा म्हणजे पृथ्वी. घर म्हणजे सदन, भवन, ग्रह, निकेतन. भवन, गेह, आलय, निवार. घर म्हणजे सदन, भवन, ग्रह, निकेतन, भवन, गेह, आलय, निवार. वदन म्हणजे तोंड. वदन म्हणजे मुख, वदन, आनन, चेहरा. प्रीतीची म्हणजे पश्चिम दिशा. प्रतीती म्हणजे अनुभव. प्रत्यही म्हणजे नेहमी. प्रतीक म्हणजे संकेत. समुद्र म्हणजे अर्णव, रत्नाकर, सिंधू, सागर, उदधी, अंबुदी, पयोधी, जलधी, वारीराशी, अब्धी, अंबोधी, अबुनिधी. समुद्र म्हणजे अर्णव, रत्नाकर, सिंधू, सागर, उदधी, अंबुदी, पयोधी, जलधी, वारीराशी, अब्धी, अंबोधी, अंबुनिधी. मृगेंद्र म्हणजे सिंह, शार्दूल, केसरी, पंचानन, मृगराज, वनराज. पुढचा क्वेश्चन आहे. भुंगा म्हणजे मिलिंद, भ्रमर, अली, मधुप, मधुकर, भृंग म्हणजे भुंगा. टिकला म्हणजे तिलक. टिकला म्हणजे तिलक. ठाण म्हणजे स्थान. वाकळ म्हणजे वल्कल आणि सळई म्हणजे श्लाका. श्लाका म्हणजे काय? सळई. चंद्र म्हणजे इंदू, शशी, विदू. विदू म्हणजे काय? चंद्र. सोम म्हणजे चंद्र. हिमांशु, सुधांशु, सुधाकर, निशानाथ, रजनीनाथ. शशांक म्हणजे चंद्र. नक्षत्रेस. त्यानंतर कलानिधी आणि शुभ्रांशू. उथव म्हणजे भरती. उथव म्हणजे भरती. पृथ्वी म्हणजे अवनी, धरा, भूमी. पृथ्वी म्हणजे अवनी, धरा आणि भूमी. त्यानंतर सविता म्हणजे सूर्य, मित्र, दिनकर, दिवाकर, प्रभाकर. ठीक आहे. सविता म्हणजे सूर्य, मित्र, दिनकर, दिवाकर, प्रभाकर. वीज म्हणजे बिजली, सौदामिनी, चपला.
बघितलं आपण. चपला म्हणजे काय? वीज. सविता म्हणजे सूर्य. पोपट म्हणजे शुक. राघू रावा. पोपट म्हणजे रावा राघू शुक. अनल म्हणजे पावक निखारा विस्त वनी वैश्वानर शिखी. पाणी म्हणजे उदक. जल. जल माहिती. अंबू म्हणजे पाणी. पय म्हणजे पाणी. नीर म्हणजे पाणी. तोय म्हणजे पाणी. जीवन म्हणजे पाणी. वारी म्हणजे पाणी. आंब काय? अंब. अंब म्हणजे काय? पाणी. ठीक आहे. झालेले आतापर्यंत 96 क्वेश्चनचे ऑप्शन मधले शब्द वगैरे सगळे घेतोय आपण. तर 100 पर्यंत घेऊ आणि नंतरचे पुढच्या व्हिडिओमध्ये करू. तलाव म्हणजे कासार तडाग. तुरग म्हणजे घोडा. है तुरग तुरंग तुरंगम वारू अस्प. तुरग म्हणजे घोडा. है तुरग तुरंग तुरंगम वारू अस्प. त्यानंतर पुढचा शब्द आहे आजी. आजी म्हणजे काय? विद्यमान. ठीक आहे. सध्याला जो असतो त्याला आजी म्हणतात. आजी म्हणजे विद्यमान सध्याला. कमळ म्हणजे काय? अरविंद. जलज. जलज म्हणजे कमळ. राजीव म्हणजे कमळ आणि पदम म्हणजे कमळ. तर ठीक आहे. आपण आतापर्यंत 100 क्वेश्चन घेतले झालेले. आता त्यातले पण खूप सारे पुन्हा पुन्हा दिसून येत आहेत शब्द आणि तसेच पुन्हा पण राहणार आहेत. तसे टोटल आतापर्यंत खूप सारे 337 क्वेश्चन दिलेले आहेत या पुस्तकामध्ये. लोकसेवा पब्लिकेशनच्या अप्पा आत्नुरे सरांचं पुस्तक आहे. तर त्या पुस्तकमध्ये 337 क्वेश्चन दिले आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण पुढचे क्वेश्चन घेऊया. तर आत्तापर्यंत जेवढे शब्द झाले पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघितला तर तुमचे पाठ होऊन जातील आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि आता पुढं पण रिपिटेशन खूप राहणार आहे. पण ज्यात नवीन जर आला तर ते आपण पुन्हा चांगला प्रोनाऊन्सिएशन करून तो पाठ करण्याचा प्रयत्न करूया. चला, थँक्यू सो मच. धन्यवाद.